मराठा आरक्षणासंदर्भात आता सर्वात मोठी बातमी समोर आली आहे। मराठा समाजाचा वाघ मनोज दादा जरांगे पाटील यांनी मुंबईत केलेल्या उपोषणामुळे यश हे मिळालं आहे। अखेर मराठा आरक्षणासाठी मार्ग मोकळा झाला आहे। मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः मोठी खुशखबर मराठा बांधवांना दिलेली आहे। मनोज जरांगे पाटील जिंकले आहे। मराठ्यांनी केलेली गनिमी काय आता यशस्वी झाली आहे बघा, आणि त्यामुळे संपूर्ण मराठा बांधव हे आनंदामध्ये आहे। सर्व मराठा बांधव आनंदाने नाचू लागले आहे। फडणवीस सरकार झुकले आहे, मराठा बांधव जिंकले आहे, असा या ठिकाणी सगळ्यात मोठा निर्णय आज या ठिकाणी जारी झाला आहे। बघा, मराठा बांधव ज्याची आतुरतेने वाट पाहत होते तो निर्णय आता घेण्यात आला आहे आणि मराठा बांधव पेढे देखील आता वाटू लागले आहे। बघा, जल्लोष करत आहे। आजचा दिवस अतिशय आनंदाचा या ठिकाणी गेलेला आहे। बघा, आंदोलनाच्या दबावामुळे सरकारला बघा घाम फुटला आहे। सर्वात महत्त्वाचं मुंबईमध्ये आज बघा ट्रॅफिक या ठिकाणी जाम झाले होते। बघा, 50 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। आतापर्यंतच्या इतिहासामध्ये बघा असं कधीच घडलं नव्हतं, ते या 24 तासांमध्ये आता घडलेलं आहे। जवळपास 12 ते 15 तास एकाच जागी वाहने रस्त्यावर थांबली होती, त्यामुळे आता अखेर सरकार झुकले आहे। बघा, स्वतः राज्याचे मुख्यमंत्री साहेब बघा यांनी स्पष्ट शब्दामध्ये माहिती दिली आहे। बघा, मराठा समाजामध्ये आनंदाचे वातावरण आता पसरले आहे। हा दिवस मराठ्याच्या इतिहासामध्ये बघा सुवर्ण अक्षरशः लिहिला जाईल। हा विजयाचा दिवस आहे। आज दिवसभर 10 ते 12 बैठका या ठिकाणी झाल्या आहे। देशाचे बघा गृहमंत्री उपस्थित या ठिकाणी या बैठकीमध्ये होते। तर बघा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देशाचे पंतप्रधानी मुंबईमधील परिस्थितीचा आढावा घेत होते। प्रचंड बघा खलबत्ते झाले आणि या ठिकाणी अखेर मराठ्यांच्या हक्काचं आरक्षण या ठिकाणी त्यांना मिळण्याबाबत एक मोठा निर्णय या ठिकाणी जारी करण्याचं समोर आले आहे। मनोज जरांगे पाटलांनी उपोषणाच्या 4थ्या दिवशी उद्यापासून मी पाण्याचा थेंब सुद्धा घेणार नाही असा या ठिकाणी इशारा दिला। बघा, सरकारच्या हालचाली बघा विजयाच्या वेगाने या ठिकाणी सुरू झाल्या। या एका वाक्यामुळे सरकार लगेच या ठिकाणी सर्वात मोठा निर्णय जारी केला। अखेर GR आता येणार आहे। सरसकट कुणबी बघा आरक्षणासंदर्भात सरकारने आताच 5 मिनिटापूर्वी महत्त्वाची एक बैठक घेतली बघा, आणि या ठिकाणी त्या बैठकीमध्ये बघा घाबरलेल्या सरकारने मराठा समाजासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी दिली। आता सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे। यासाठी कोणता GR आला आहे, कोणते बघा 3 महत्त्वाचे निर्णय आता सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेले आहे। या 3 निर्णयामुळे अक्षरशः शेतकरी बांधव आता बघा आझाद मैदानामध्ये नाचू लागले आहे। बघा, हैदराबाद गेझेट संदर्भात बघा मीटिंगमध्ये सरकारने नेमकं काय या ठिकाणी ठरवले आहे, स्वतः मुख्यमंत्र्यांनी कोणते निर्णय घेतले आहे आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र कधी वाटणार याची तारीख देखील आता निश्चित करण्यात आली आहे। तर काय आहे ही तारीख बघा पाहिल्याशिवाय तुम्ही आता व्हिडिओ बंदच करू नका, कारण ही सर्वात मोठी बातमी आज या ठिकाणी आली आहे। बघा, इतिहासामध्ये असं कधीच घडलं नव्हतं, ते आज घडलं आहे। कधीपासून कुणबी प्रमाणपत्र हे वाटले जाणार आहे। हा विजय मराठा बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा या ठिकाणी आज मानला जातोय। विजयाचा पाया बघा काल दुपारी या ठिकाणी सुरू झाला होता, जेव्हा शिंदे समिती जरांगे पाटलांना भेटायला आली होती तेव्हा या ठिकाणी सरकारला समजले होते की बघा आता हा जो काय आहे फडणवीस साहेबांना कळलं हा लढा साधा नाही, परंतु जरांगे पाटील आपल्या मागणीवर ठाम होते। आम्ही कुठल्याही प्रकारची तडजोड करणार नाही, जीव गेला तरी पण चालेल, परंतु आम्हाला मुदतवाढ नको। मागच्या वेळी आम्ही मुदतवाढ म्हणून फसलो होतो अशा ठिकाणी मनोज जरांगे पाटील म्हणले आहे। मागच्या वेळी आम्ही मुंबईला आलो होतो, मुंबईमध्ये तेव्हा सरकारने आम्हाला फसवलं बघा, आरक्षण दिलं या ठिकाणी असं म्हणले, पण बघा असं टिकणारं आरक्षण आम्हाला मिळालं नाही असं या ठिकाणी मनोज जरांगे दादा पाटील यांनी या ठिकाणी म्हणलं आहे। या एका वाक्यामुळे सर्व सूत्रे हल्ला आहेत। बघा 5 या ठिकाणी मिनिटांपूर्वीच एक GR काढण्यात आलेला आहे की जे काय मराठा समाज आहे याला किती हद्दीपर्यंत आरक्षण मिळालेलं आहे।
तर आरक्षणासंदर्भातील ही सर्वात मोठी बातमी आता म्हणावी लागेल, कारण मुंबईत मराठा बांधव अक्षरशः पेढे वाटत आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी टीव्हीवर दिलेल्या मुलाखतीत हे स्पष्ट केलं गेलं आहे की सरकारवर दबाव या ठिकाणी वाढला होता. एकीकडे आझाद मैदानावर लाखो मराठा बांधव आपल्या नेत्याच्या एका शब्दासाठी बघा जीवावर या ठिकाणी बाजी लावायला या ठिकाणी तयार होते, तर दुसरीकडे सरकारला बघा मराठ्यांची ही फौज बघून या ठिकाणी घाम फुटला होता. सरकार कायदेशीर आणि राजकीय बघा कोणीत या ठिकाणी सापडलं होतं. बघा मंत्री अधिकारी बघा कायदे तज्ज्ञ सगळे एकाच विषयावर या ठिकाणी बोलत होते, ते म्हणजे की मराठा आरक्षण. बघा बैठकांचा या ठिकाणी सपाटा लागला होता. सुप्रिया सुळे देखील या ठिकाणी जरांगे पाटलांना भेट द्यायला आल्या होता आणि विशेष या ठिकाणी अधिवेशन बोलावून निर्णय घेण्याची मागणी देखील केली होती. पण बघा आता त्याचमुळे या ठिकाणी लक्षपूर्वक आता माहिती जाणून घ्या. पण झालं वेगळंच. काहीच मिनिटांपूर्वी सर्वात मोठा या ठिकाणी GR आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. यामध्ये कोणते 3 महत्त्वाचे निर्णय जारी करण्यात आलेले आहे. बघा हैदराबाद गेझेटच्या संदर्भात काय महत्त्वाची बैठक झाली आणि बघा कुणबी प्रमाणपत्र कधीपासून वाटले जाणार याची तारीख देखील आता सरकारने स्पष्टपणे समोर केली आहे. अत्यंत महत्त्वाची ही माहिती आहे. आज सकाळपासूनच सरकारकडून सकारात्मक संकेत मिळायला सुरुवात झाली होती, कारण सरकार घाबरलं होतं नेमकं काय घडलं. बघा कोणत्या तारखेपासून आता कुणबी प्रमाणपत्र बघा वाटले जाणार आहे, लगेच आता पाहून घेऊया. बघा सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बघा माध्यमांशी या ठिकाणी बोलताना या ठिकाणी काय म्हणले आहेत. बघा आम्ही चर्चेतून या कायदेशीर मार्गाने आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यावर प्रयत्न करीत आहे. मागच्या वेळी आरक्षण दिलं होतं पण ते न्यायालयात टिकलं नव्हतं. बघा त्यामुळे आता मुख्यमंत्री म्हणाले आम्ही न्यायालयात टिकणारे बघा कायम टिकणारे आरक्षण आता देणार आहोत. मनोज जरांगे यांच्या बघा या ठिकाणी मागण्यांकडे आता सरकारने या ठिकाणी सकारात्मक या ठिकाणी पाहण्याचा विचार या ठिकाणी केला आहे. बघा त्यांनी आता स्पष्टपणे सांगितलं, पण हा दिवस बघा संपायच्या आधीच बघा त्यांना सर्वात मोठी या ठिकाणी गुड न्यूज या ठिकाणी मराठी बांधवांना दिली आहे. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ बघा उपसमिती बैठक राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सातारा आणि हैदराबाद बघा गॅझेटवर सविस्तर चर्चा झाली आणि या गॅझेटची अंमलबजावणी नेमकी कशी करायची, कायदेशीर अडचण कशी दूर करायची यावर भरपूर वेळा चर्चा झाली. सकारात्मक मार्ग या ठिकाणी काढला नाही याबद्दल बघा विरोधक बोलू लागले होते, कारण 50-50 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होता. नागरिक बघा वैतागले होते. 12 ते 15 तास रस्त्यावर उभे होते. त्यामुळे अखेर सरकारने निर्णय जारी केला आहे. 5 मिनिटापूर्वी तो सर्वात मोठा GR या ठिकाणी आता आलेला आहे. कोणते 3 महत्त्वाचे निर्णय घेतले आहे, मराठा बांधवांच्या आरक्षणासंदर्भात काय बदल होणार आहे, बघा हैदराबादच्या मीटिंगमध्ये काय ठरलं आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र वाटण्याची तारीख कोणती आहे याचा सविस्तर आता आपण आढावा घेत आहोत. बघा जनरल महावधू बघा बयोसोबत एक अत्यंत महत्त्वाची बैठक या ठिकाणी आज उपयोजित करण्यात आली होती आणि यातच या विजयाचा पाया रचला गेला. बघा कायदेतज्ञांची चर्चा करून मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आणि जरांगे पाटलांच्या भूमिकेचं कौतुक झालं. प्रचंड वाढलेला दबाव आणि जरांगे पाटलांनी उद्यापासून बघा अन्न पाणी पण घेणार नाही असा दिलेला इशारा. बघा यामुळे सरकार गंभीर झाले. लाखोच्या संख्येने शांततेत बघा जमलेल्या मराठा बांधवांना जगाला आपली ताकद या ठिकाणी दाखवून दिली. जरांगे पाटलाचा निर्धारक बघा कौतुकास्पद आहे. बघा त्यांनी एक कणही या ठिकाणी अन्नाचा खाल्लेला नाही. उद्यापासून पाणी बंद करणार असल्याची या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी सरकारला सांगितले. बघा आधीच्या ठिकाणी जरांगे पाटलांपाशी डॉक्टर देखील आलेले आहे. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. त्यामध्ये रक्ताची चाचणी, ब्लड प्रेशर, शुगर तपासणी केली. एक आनंदाची बातमी म्हणजेच संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आरोग्याची स्थिती एकदम या ठिकाणी उत्तम आहे. त्यांचे शुगर लेवल बघा आणि रक्तदाब दोन्ही या ठिकाणी व्यवस्थित आहे. ते अजून बघा लढ्याच्या खंबीर आहेत आणि उद्यापासून पाण्याचा थेंब पण घेणार नाही. याच पार्श्वभूमीवर सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे. आता बघा एक महत्त्वाचा क्षण म्हणजे ज्याची बघा सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. सरकारच्या तब्बल
7-8 बैठका झाल्या, अनुभवी व्यक्तींशी चर्चा झाली आणि मनोज जरांगे पाटील व मराठा समाजाच्या दबावानंतर सरकारने 3 ऐतिहासिक निर्णय जारी केले आहे. ते ऐतिहासिक या ठिकाणी निर्णय नोंदवले देखील गेले. हे 3 मोठे निर्णय ऐकून सर्व मराठा बांधव आनंदाने नाचू लागले आहे. पूर्ण मुंबई मराठवाड्याचा जल्लोष सुरू आहे. कोणता GR 5 मिनिटांपूर्वीच निघालेला आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत काय महत्त्वाची बातमी आहे. आज दिवसभर सरकारच्या बैठका सुरू होत्या. मुख्यमंत्र्यांना समजण्याचं झालं की नेमकं आता काय करावं. मनोज जरांगे यांनी सहानुभूतीने विचार केला. त्यांनी या ठिकाणी मराठा समाजाच्या भावांचा आदर केला. त्या दिशेने एक सकारात्मक पाऊल उचललं आणि आताच 5 मिनिटापूर्वी सर्वात मोठा निर्णय घेतला. एक नाही तर 3 निर्णय मराठा बांधवांसाठी घेतलेले आहे. आझाद मैदानावर बसलेल्या प्रत्येक मराठा बांधवांना आता आरक्षण कधी मिळणार हा एकच प्रश्न होता आणि ती अपेक्षा आता पूर्ण होणार आहे. मनोज जरांगे दादा पाटील निरोगी आहे. त्यांचे शरीर एकदम या ठिकाणी त्यांना साथ देत आहे. शुगर लेवल रक्तदाब एकदम या ठिकाणी ओके आहे. त्यामुळे मराठा बांधवांमध्ये एक आनंदाची लहर निर्माण झाली आहे. आता त्या कोणकोणत्या 3 खुशखबरी आहेत आणि कोणत्या तारखेपासून कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे. मराठा समाजाचा वाघ मनोज जरांगे पाटील यांची प्रवृत्ती एकदम या ठिकाणी खंबीर आणि व्यवस्थित आहे अशा ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून सांगितलं. ही एक खुशखबरच आहे. आणि दुसरी देखील महत्त्वाची खुशखबर म्हणजे की मराठा समाजाच्या कुणबी नोंदी आहेत त्या शोधण्यासाठी जी समिती स्थापन केली होती त्या समितीला आता मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदतवाढ जून 2026 पर्यंत देण्यात आली आहे. म्हणजे की 2026 पर्यंत ही मुदतवाढ मिळालेली आहे. हा एक मोठा विजय आहे. कारण आता जे व्यवस्थित नोंदी शोधतील आणि त्यातून आणखीन एक मराठा बांधवांना आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. आधी या ठिकाणी वंशवेलनाच्या नोंदी शोधण्यासाठी मराठा बांधवांना मुंबई किंवा नाशिकला जावे लागत होते. परंतु प्रचंड त्रास व्हायचा. पण आता तो कायमचा संपला. सरकारने तालुक्या स्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली वंशवेल ओळख समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. आता तुम्हाला तुमच्या तालुक्याचा अर्ज करता येणार आहे. तिथे तुमच्या नोंदी तपासल्या जातील आणि प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आणि वेगवान होणार आहे. तिसरी महत्त्वाची खुशखबर सरसकट कुणबी प्रमाणपत्र वाटण्याची मोठी चर्चा आता सुरू झाली आहे. जुन्या GRच्या आधारावर लवकरच GR या ठिकाणी काढला जाऊ शकतो अशा ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो GR आतापर्यंत या ठिकाणी निघलेला तर आहे, परंतु एक छोटंसं काम राहिले आहे. त्यामुळे GR या ठिकाणी स्पष्टपणे या ठिकाणी प्रकाशित केलेलं नाही. अजून एक दिवस तुम्हाला या ठिकाणी आंदोलन करण्याची या ठिकाणी गरज आहे. म्हणजे त्यानंतर या ठिकाणी थोडासा टाइम लागत आहे, परंतु GR देखील निघणार आणि शेतकरी बांधवांना एक मोठी गुड न्यूज देखील मिळणार अशी या ठिकाणी स्पष्टपणे माहिती आपल्याला न्यूजच्या माध्यमातून मिळालेली आहे. तर मग या ठिकाणी मराठा बांधवांनो, ही होती आताची सर्वात महत्त्वाची बातमी. व्हिडिओ कसा वाटला मेसेज करून नक्की सांगा. धन्यवाद.